नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब सुतार. आज आपण रसविचार पाहणार आहोत. रसाचे स्वरूप काय असते, रसिकाच्या मनात रस कसा निर्माण होतो, म्हणजे साहित्यात असणारा रस रसिकाच्या मनात कसा उतरतो, रसांची संख्या नेमकी किती आणि ती कशा आधारे ठरवली गेली इत्यादी प्रश्नांचा उहापोह आपण या PPT आधारे करणार आहोत. रस म्हणजे काय? रस हा शब्द आपल्या परिचयाचा आहे. सर्व कलांच्या संदर्भात आपण त्याचा वापर करीत असतो. कलाकृती सरस आहे वा निरस आहे असे म्हणतो. रसिक अरसिक असे म्हणतो. म्हणजे कलेचा संबंध तिचा आस्वाद घेणार असे असं आपण गृहीत धरलेलंच असतं. रस म्हणजे काय याचे मात्र नेमके उत्तर देता येत नाही. काहीतरी आनंददायक भावना असे म्हटले तर मात्र चांगले शोकप्रधान नाटक वा चित्रपट पाहून तो सुखकारक अनुभव मिळतो याचा उलगडा कसा करायचा. करुण रसपूर्ण अशी एखादी कविता चांगली आहे असं कसे काय म्हटले जाते, असे सगळे मुळातून समजून घेणं आवश्यक आहे. रसाचा विचार भरतमुनींनी प्रथम आपल्या नाट्यशास्त्र या ग्रंथात केला. तो नाटकाच्या संदर्भात केला, सर्वसाधारण काव्याच्या संबंधात नाही. त्यामुळे त्यांनी रसाला नाट्यरस असं म्हटलेलं आहे. अर्थात नाट्यकलेच्या संदर्भात जरी तो मांडला गेला असला तरी तो केवळ नाट्यकलेपुरता मर्यादित नाही. नाट्यकृतीची कलाकृती म्हणून परिपूर्णता आणि तिच्यामुळे मिळणारा आस्वाद या दोन्हींचाही विचार त्यात आहे. त्यामुळे हे तत्त्व कलास्वादाच्या एस्थेटिक प्लेजरच्या संदर्भातही प्रस्तुत ठरतं. भरताचे रससूत्र. रस हा आस्वाद्य असतो व आस्वाद्य वस्तूपासून तो आस्वादकाला मिळतो. रस ही अनुभूती कोणत्या ना कोणत्या स्थायी भावापासून मिळते. स्थायी भावाची रसात परिणती होते. त्यासाठी विभाव, अनुभव व व्याभिचारी भाव यांचा सुयोग्य मेळ नाटकात जमावा लागतो, तर ते नाटक रसपूर्ण व आस्वाद्य बनते. प्रेक्षकांमध्ये काही किमान क्षमता असावी लागते, त्याखेरीज त्याला नाटकातील रसाचा आस्वाद घेता येत नाही. हा प्रेक्षकगत व अनुभूतीरूप रस होय. रस ही कलाकृती व आस्वादक यांच्यातील आंतरक्रिया असते. त्यामुळे त्याची दोन रूपे असतात. वस्तुगत म्हणजे आस्वादकाला अनुभवाला येणारा रस. वस्तुगत रसाच्या दृष्टीने आस्वादकाला रसिक व अरसिक म्हटले जाते. अभिनव गुप्तानंतर रसाच्या अनुभूतीचाच अधिक विचार केला जाऊ लागला व रसाच्या दुहेरी स्वरूपाकडे दुर्लक्ष झाले. स्थायी भावामधून रसाची निर्मिती होते असे भरताने म्हटलेले आहे. तसेच रससूत्रात विभाव, अनुभव व व्याभिचारी भाव यांचाही उल्लेख केलेला आहे. विभाव, अनुभव, व्याभिचारी भाव संयोगाद्र रसनिष्पत्ती हे भरताचे रससूत्र नाट्यशास्त्रातून साहित्यशास्त्रात घेतलं गेलं. रससंख्या. भरताने 8 रस असतात असे सांगितले. रती, हास, उत्साह, विस्मय, जुगुप्सा, भीती, क्रोध आणि करुणा हे 8 स्थायी भाव व त्यानंतर त्यावर आधारित असे शृंगार, हास्य, वीर, अद्भुत, बिभत्स, भयानक, रौद्र आणि करुण अष्टरस असतात. त्याने 8च रस का सांगितले हे समजण्यास काही साधन आज उपलब्ध नाही. भरतानंतरच्या मीमांसकानेही त्याची कारणमीमांसा दिलेली नाही. पण सर्वांच्या मताने अशी दिसते की चित्तवृत्ती या अर्थाने रस जरी एकच असला तरी चित्तवृत्ती निर्माण होण्यास काही विशिष्ट भावनांचे वर्णन उपयुक्त ठरते. ज्या 8 वा 9 भावनांचा रस म्हणून उल्लेख मान्य झाला आहे त्या भावना रसिकांच्या मनात अनुकूल संवेदनात्मक चित्तवृत्ती निर्माण करण्यास सहाय्यभूत आणि कारणीभूत ठरतात असे त्यांना वाटत होते. तसेच भरताने वरील 8 रसांपैकी शृंगार, वीर, रौद्र आणि बिभत्स हे मूळ रस मानले. त्यापासून अनुक्रमे हास्य, करुण, अद्भुत आणि भयानक अशा इतर रसांची निर्मिती होते असे सांगितले. रुद्रटाने प्रेयान नावाचा रस मानला. देवता, गुरु, शिष्य, पुत्र, बंधू इत्यादी विषयक प्रीतियुक्त वचन म्हणजे प्रेयान.
भोजाने उदात्त आणि उद्गत या दोन रसांची भर घातली. मती आणि गर्व हे अनुक्रमे त्यांचे स्थायी भाव मानले. भक्ती रसालाही रसव्यवस्थेत स्थान मिळाले. बोबदेव आणि हेमाद्री यांनी भक्ती रसासारखे श्रेष्ठत्व सांगितले. परमेश्वर विषयक रती म्हणजे भक्ती. अभिनव गुप्ताने भक्तीचा समावेश शांतरसात केला. रूप गोस्वामी या चैतन्य संप्रदायातील प्रमुख ग्रंथकाराने याच पद्धतीने कृष्ण भक्तीचा पुरस्कार केला. त्याने कृष्णविषयक रतीचे संपूर्ण शास्त्रच बनवले. रती हा स्थायी भाव मानून राधाकृष्ण प्रेमाचे म्हणजेच शृंगार भक्तीचे हे विवेचन असल्याचे त्यात शृंगार व भक्ती यांच्या निवेदनात भेद करता येत नाही. या संप्रदायाने 12 रस मानले. भरताने मांडलेल्या 8 रसांपैकी शृंगार हा प्रमुख रस मानून त्यांचे शांत, वात्सल्य, दास्य, सख्य आणि माधुर्य असे 5 प्रकार मानले व भरताचे इतर 7 रस असे मिळून 12 रस त्यांनी मांडले. कृष्णविषयक रतीमध्ये माधुर्य हा सर्वश्रेष्ठ प्रकार त्यांनी सांगितला. माधुर्य म्हणजे परमेश्वर विषयक कांताभाव. यानंतर आपण स्थायी भाव बघणार आहोत. स्थायी म्हणजे टिकाऊ. मानवी मनात नेहमी आढळणाऱ्या टिकाऊ भावांना स्थायी भाव असं म्हणतात. हे सार्वत्रिक, नित्य व सुप्त असतात. सार्वत्रिक म्हणजे सर्वत्र व सर्वदा आढळणारे म्हणजेच स्थलकाल निरपेक्ष. आदी मानवापासून आधुनिक मानवापर्यंत कोणत्याही वंश, धर्म, देशाच्या कोणत्याही कालखंडातील माणसात ते असतात. कोणात एखादा भाव तीव्र असेल तर कोणात कमी असेल इतकेच, परंतु सर्वांमध्ये ते आढळणारच. या अर्थाने ते सार्वत्रिक असतात. नित्य म्हणजे जन्मभर, जन्मापासून मृत्यूपर्यंत ते असतातच, परंतु सुप्त असतात. पृष्ठ पातळीवर येत नाहीत. त्यांना प्रेरणा मिळाल्याशिवाय ते जागृत होत नाहीत. प्रेमाला विषय मिळाला की प्रीती उचंबळते. शोकाला कारण घडले की शोक उफाळतो. जागृत झाल्यावर ते भाव व्यक्त होतात खरे, परंतु तेही दुसऱ्या भावांच्या मार्फत. या दुसऱ्या भावांनाच व्याभिचार भाव असं म्हटलं गेलेलं आहे. भरताने 8 स्थायी भाव सांगितलेले आहेत. रती स्त्री पुरुषांमधील प्रीती, हास, शोक, क्रोध, उत्साह म्हणजे ऊर्जा, भय, जुजुप्सा म्हणजे किळस व विस्मय हे ते 8 स्थायी भाव. त्यांच्यापासून अनुक्रमे शृंगार, हास्य, करुण, रौद्र, वीर, भयानक, बिभत्स व अद्भुत हे रस निर्माण होतात. यात पुढे हळूहळू शांत, वत्सल, स्नेह आणि भक्ती या रसांची भर पडली. व्याभिचारी भाव. भरताने व्याभिचारी भाव सांगितले. स्थायी भावांप्रमाणे या संस्थेतही भर पडू शकेल. या संख्या बंधनकारक नव्हेत. तसे पाहता मानवी मनात सहस्रावधी भावना असतील. त्या सर्व नावानिशी सांगणं शक्य नाही. भरताने एकेका भावामध्ये त्यांच्या जवळपासच्या भावक्यांचा अंतर्भाव गृहीत धरलेला आहे. उदाहरणार्थ कातरता, व्याकुळता, अधीरता यासारख्या अनेक भावना औत्सुक्य या व्याभिचारी भावात अंतर्भूत मानल्या. नाट्यशास्त्राच्या 6व्या अध्यायात भरताने प्रत्येक रसाचे व्याभिचारी भाव सांगितलेत. व्याभिचारी भाव म्हणजे स्थायी भावांपोटी उद्भवणाऱ्या प्रासंगिक व आपत्कालिक अशा मानसिक व शारीरिक भावावस्था. त्या केवळ मानसिक भावना नसतात. श्रम, ग्लानी, निद्रा यांसारखे भाव प्रामुख्याने शारीरिक असतात. शारीरिक अवस्था व त्यावेळेची मनाची स्थिती किंवा मनातील भावना व त्याचा शारीरिक परिणाम असे त्याचे स्वरूप असल्याने त्यांना भावना न म्हणता भावावस्था म्हटले आहे. हे भाव एकनिष्ठ नसतात. व्याभिचार करतात म्हणून व्याभिचारी भाव किंवा संचार करतात म्हणून संचारी भाव म्हटले जाते. एकाच स्थायी भावाशी ते एकनिष्ठ नसतात. एका स्थायी भावाचे हे अमुक इतके व्याभिचारी भाव ते दुसरीकडे आढळणार नाहीत असे नसते. एकच व्याभिचारी भाव निरनिराळ्या स्थायी भावांमुळे निर्माण होऊ शकतो. उदाहरणार्थ अमर्ष म्हणजे राग. हा क्रोध, शोक, रती यापैकी कशाहीमुळे निर्माण होऊ शकतो व त्या स्थायी भावाचा रंग त्याला चढतो व त्याची छटा थोडी बदलते. प्रीतीमुळे आलेला राग रुसव्याचे रूप घेईल. क्रोधापोटी आलेला राग संतापाचे तर शोकापोटी आलेला राग अक्तिकतेचे रूप घेईल. असे निरनिराळ्या स्थायी भावांशी संबंध ठेवतात ते व्याभिचारी भाव. तात्पुरत्या कारणामुळे ते निर्माण होतात व कारण ओसरले की विरून जातात. कारण बदलले की नवा व्याभिचारी भाव निर्माण होतो.
विकल्प मनात येऊ लागले, चिंता वाढत असतानाच मागचे भाव नाहीशी होऊन हर्षाने मन भरून जाते. रती हा स्थायी भाव स्वतःच्या रूपात व्यक्त न होता औत्सुक्य, राग, चिंता, हर्ष इत्यादी भावतरंगातून व्यक्त होतं. हे पृष्ठावरचे भाव उठतात व ओसरतात, मात्र सर्व काळ रती असतेच. म्हणून रती हा स्थायी भाव आणि इतर व्याभिचारी भाव असं म्हणता येईल. व्याभिचारी भाव स्थायी भावांप्रमाणे सार्वत्रिक नसतात. माणसातील स्वभावभेदांमुळे त्यांच्या ठिकाणी निरनिराळे व्याभिचारी भाव आढळतात. व्याभिचार भावावरून व्यक्तीचा, नाटकातील पात्राचा स्वभाव स्पष्ट होतो. यानंतर आपण विभाव अभ्यासणार आहोत. विभाव म्हणजे विशिष्ट संदर्भात विशिष्ट प्रकारे व्याभिचारी भाव प्रगट करणारे नाटकीय चिन्ह म्हणजेच नाटकीय पात्र. ज्या विशिष्ट पात्राच्या आधारे नाटकात एखादा स्थायी भाव तीव्र करणारा प्रसंग, परिसर, वातावरण यांना उद्दीपन विभाव म्हटले गेले. उदाहरणार्थ प्रियकर प्रियसी हे एकमेकांच्या प्रीतीचे आलंबन विभाव, तर रम्य उपवन, सुगंधी वाऱ्याचा झुळका हे उद्दीपन विभाव. विभावाला भरताने कारण हेतू असेही शब्द वापरले आहेत. नाटकात नटनटी हे पात्र असतात, म्हणजेच मूळ भूमिकेचा भाव आपल्यांमध्ये निर्माण करून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारे पात्र. भांड्यात पेय फक्त भरले जाते, ते त्याची चव चाकत नाही. त्याप्रमाणे नाटकीय पात्र मूळ भूमिका जिवंत करणे प्रत्यक्ष अनुभवतच नाही. नाटकातील नायक नायिका खरोखर प्रियकर प्रियसी बनत नाहीत, ते जणू काही तसे असतात. तेवढ्यापुरते खरेच तसे, परंतु खरे पाहता तसे नाहीत. कारणासारखे पण कारण नाहीत, अशी व्यक्ती म्हणजे विभाव. म्हणून त्यांना विभाव असे नाटकीय नाव दिलेले दिसते. यानंतर आपण अनुभव पाहणार आहोत. अनुभव म्हणजे नटाचा अभिनय म्हणजे अनुभव. म्हणजे नंतर आपल्यामध्ये नटाने मूळ भूमिकेतील भाव भरून घेतल्यानंतर तो जे करतो ते सगळे म्हणजे अनुभव. त्यामुळे पाहणाऱ्याला नाटकातील भाव नीट कळतात. यानंतर आपण रसविघ्ने अभ्यासणार आहोत. रसास्वादाच्या मार्गात काही गोष्टींमुळे अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यांना अभिनव गुप्ताने रसविघ्न असं म्हटलेलं आहे. त्याने 7 प्रकारची रसविघ्ने सांगितलेली आहेत. त्यापैकी 3 विघ्ने प्रेक्षकगत असून उर्वरित 4 कलावंतामधील आहेत. पहिलं प्रेक्षकगत रसविघ्नातील पहिलं रसविघ्न आहे संभावना विरह. म्हणजे वर्णविषय संभाव्य न वाटून प्रेक्षकांचा त्यावर विश्वास न बसणे. हे विघ्न दूर करण्यासाठी सामान्य व्यवहारातील सर्वथा विश्वसनीय गोष्टी नाटकात असणे आवश्यक आहे. समुद्र लंघनासारख्या ज्या गोष्टी सामान्य माणसासाठी असंभवनीय असतात, त्या हनुमान वगैरे सारख्या असामान्य पात्रांच्या संबंधातच योजल्यामुळे हे विघ्न टाळता येते. आस्वादक अजाण असला तरी की तो कलाकृतीचा आशय समजण्यात असमर्थ ठरतो. उदाहरणार्थ नाटक या कलेची जाण नसणारा प्रेक्षक महानिर्वाण सारखे नाटक नीट समजून घेऊ शकत नाही. दुसरं आहे स्वगत परगतत्व नियमेन देशकाल विशेषावेश. स्वतःच्या किंवा दुसऱ्या कोणाच्या तरी भावांशी तादात्म्य झाल्यामुळे सादरीकरणात अडथळा निर्माण होतो व रसाची अनुभूती येत नाही. स्वतःच्या भावांच्या बाबतीत हे घडते, तसेच नाटकातील पात्रांच्या बाबतीत हे घडते. एखाद्या विशिष्ट पात्राशी समरस झाल्यामुळे इतर पात्रांशी भावसंवाद साधत नाही. प्रेक्षकाने प्रत्येक पात्राशी सहसंवेदना साधावी अशी अपेक्षा असते. तिसरा आहे निज सुखादी विवशी भाव. स्वतःच्याच भावविश्वात अडकून पडणे. प्रेक्षक रसिक स्वतःच्याच सुखदुःखात विवश झालेला असतो. स्वतःच्याच सुखदुःखात मग्न असलेला प्रेक्षक रसास्वाद कसा घेऊ शकेल. यानंतर कलावंतांच्या विघ्नामध्ये नाटकाच्या संदर्भातील विघ्ने लेखक म्हणजे नाटककार व नट या दोघांनाही सारखेच लागू पडतात. पहिला आहे प्रतीती उपाय वैकल्य. कलेच्या माध्यमावर प्रभुत्व नसणे, प्रेक्षकाला प्रचिती देणारे साधन कमजोर असणे हा या विघ्नाचा अर्थ.
उपाय वैकल्य म्हणजे प्रतीती देऊ शकतील अशा उपायांचा अभाव असणे होय. 2 स्फुटत्व अभाव. विभाव वगैरे जे रसनिष्पत्तीचे उपाय आहेत त्यांची योजना जर नीट झाली नाही किंवा स्पष्टपणे झाली नाही तर रसप्रतीती होत नाही. कलाकृतीचा गाभा धूसर राहणे, संदिग्ध राहणे यामुळे लेखकाला काय म्हणायचं आहे ते स्पष्टपणे कळत नाही. ही दोन्ही विघ्ने लेखक व नट यांना असू शकतात. संहिता उत्तम आहे पण प्रयोग रंगत नाही किंवा संहिता कच्ची आहे पण प्रयोगच सावरली जाते असे घडते. संहिताही समर्थ असेल व प्रयोग उत्कृष्ट झाला तर हे विघ्न उद्भवणार नाही. यानंतरचं विघ्न आहे अप्रधानता. प्राधान्य हवे अशा ठिकाणी ते न देणे म्हणजे अप्रधानता. काय महत्त्वाचे व काय कमी महत्त्वाचे याचा तोल सांभाळणे, रचनेत प्रमाणबद्धतेचे भान ठेवणे आवश्यक आहे. ते नसेल तर नाटकाचा घाट बिघडतो. उपकथानक मुख्य कथानकापेक्षा लांबवणे, दुय्यम रस फाळखाळ लांबवणे ही त्यांची उदाहरणे होत. यानंतरचं शेवटचं आहे ते म्हणजे संशययोग. संशय उत्पन्न होण्याचा संभव. आशयाबाबत मूलभूत प्रश्न निर्माण झाला की संशय निर्माण होतो. विभावादी सामग्रीची जुळणी योग्य प्रकारे झाली नाही तर एखादा व्यभिचारी भाव कोणत्या स्थायी भावाकडे नेतो याचा संभ्रम उत्पन्न होतो. स्थायी भावच संशयास्पद असेल तर रसानुभूती येऊ शकत नाही. लेखक नटाला आशयाचा गाथा मुळातच न समजल्याने हे घडते. रसानुभूती न घेणे म्हणजे कलाव्यवहार असफल होणे होय. यानंतर आपण समारोपाकडे वळतो आहोत. वर अभ्यास केलेल्या 4 प्रकारच्या भावापैकी स्थायी भाव व बरेचसे व्यभिचारी भाव अमूर्त असतात. विभाव व अनुभव मूर्त असतात. स्थायी आणि व्यभिचारी विभाव अनुभवाशिवाय व्यक्त होऊ शकत नाही व विभाव अनुभव एकटे स्थायी व व्यभिचारी भावाशिवाय काहीच करू शकत नाहीत. एकमेकांशिवाय ते पांगळे असतात. म्हणून सूत्रात त्यांचा संयोग सांगितलेला आहे, सुयोग्य मेळ सांगितला आहे. स्थायी भाव अखेर रसात परिणत होत असला तरी तो व्याभिचारी भावांमधून प्रगट होत असल्यामुळे रससूत्रात स्थायी भावांचा उल्लेख नसून व्याभिचारी भावांचा आहे. याचप्रमाणे रससंख्येच्या बाबतीतही 8 रस की 9 रस, रससंख्येचा निर्णयसुद्धा 8 का 9 अशीच असावी असा आग्रह धरणे असामंजस्यपणाचा आहे. वत्सल भक्ती या रसांनाही स्थान दिलं तर रौद्र बिभत्स अद्भुत यांनाही स्थान देण्याचे काही कारण दिसत नाही. जुन्या मराठी वाङ्मयात भक्तिरसाला सर्वोच्च स्थान असले तरी आधुनिक काळात गौण स्थान दिलेले आपल्याला दिसून येतं. रसविघ्ने पाहताना रसविघ्नांमधून जे काही स्थायी भाव शंकास्पद असतील किंवा आपण असं म्हणू की जर एखाद्या व्यभिचारी भाव कोणत्या स्थायी भावाकडे नेतो त्याचा संभ्रम उत्पन्न होतो. स्थायी भावच शंकास्पद असेल तर रसानुभूती येऊ शकत नाही. लेखक नटाला आशयाचा गाथा मुळात न समजल्याने हे घडते. रसानुभूती न येणे म्हणजेच कलाव्यवहार असफल होणे होय. धन्यवाद मित्रांनो.